महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, कारण नागपूरमध्ये सुद्धा एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळलेत। 2 लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आलेला आहे। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय। या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नाही आणि दोन्ही रुग्ण आता आजारातून बरे झाल्याची देखील माहिती मिळतेय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, 3 जानेवारीलाच यांना लागण झाल्याचं कळतंय। सध्या दोघांची प्रकृती कशी आहे आणि काय खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते? निश्चितच एक 13 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 7 वर्षाचा मुलगा होता। या दोघांना लागण झालेली आहे। डॉक्टरांनी जी आता माहिती दिलेली आहे की त्यांना सर्दी आणि ताप आलेला होता, मात्र ते बरे होऊन घरी देखील गेलेले आहे। त्यांना रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्याची गरज भासली नाही, त्यामुळे कुठेही घाबरण्याचं कारण नाही। आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की हा व्हायरस आता नवीन नाही, आधी देखील आपल्याकडे आधीपासून आहे। त्यामुळे चीनमध्ये जो स्ट्रेन आहे तो हा नाही आहे, हा वेगळा आहे जो आपल्याकडे नेहमीच आढळतो। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन देखील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे। सध्या त्या दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर असून सध्या ते ठणठणीत आहे आणि रुग्ण बरे होऊन घरी देखील गेलेले आहेत। निश्चित, धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।